नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओजमध्ये आपण शिकलेला आहोत प्रिपोजिशन आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओज बघू शकता। आता या व्हिडिओजमध्ये आपण शिकणार आहोत कंजंक्शन मीन्स उभयनामी अवयव। तर उभयनामी अवयव म्हणजेच काय, तर दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयनामी अवयव असे म्हणतात। उभयनामी अवयवाचे खालील प्रकार दोन प्रकार पडतात। तर उभयनामी म्हणजेच कंजंक्शन म्हणजेच काय की दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी शब्दाला आपण उभयनामी अवयव म्हणजे दोन वाक्य किंवा शब्द आपण जे जोडतो त्याच्यामध्ये जो शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो। तर आपले जे प्रकारस आहेत आता आपण बघणार आहोत। काइंड्स ऑफ कंजंक्शन त्याचे दोन प्रकार पडतात, एक कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन अँड सबऑर्डिनेट कंजंक्शन। तर त्याच्यामधलं फर्स्ट आपण बघूया पहिले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन। तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मीन्स काय, प्रधानसूचक उभयनामी अवयव संयुक्त वाक्य करण्यासाठी। आता हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण कशासाठी वापरतो, हे संयुक्त वाक्य करण्यासाठी आपण हे वापरतो। तर ते कोणते आहेत तर ते एक एक करून आपण बघूया। अँड, बोथ अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, ओनली नायदर, नॉर आयदर, or else, otherwise yet, however, so far, hence and therefore। हे सर्व झाले आपले कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स। आता आपण दुसरं बघूया। दुसरं आहे आपलं सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन। तर ते कोणते कोणते ते आपण बघूया। आता सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन मीन्स गौणत्वसूचक उभयनामी अवयव म्हणजेच मिश्र वाक्य करण्यासाठी। जेव्हा आपण मिश्र वाक्य करतो तेव्हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपल्याला वापरायचं असतं। तर ते कोणते कोणते आहेत एक एक करून आपण बघूयात। तर ते आहेत दो, अल्दोज, ॲज सून ॲज, व्हेन, नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन, व्हाईल, टिल, बिकॉज, सिन्स, लेट्स, सो दॅट, अनलेस, इफ, दॅट, त्याच्यानंतर दॅन, बिफोर, स्टिल्स, फेअर्स, हू, विच, हुज, हुम यानुसार जे आहेत आपले हे झाले आपले सब कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन। आता आपण बघणार आहोत कंजंक्शन आपलं झालेलं आहे। आता आपण नेक्स्ट आपलं जे बनवणार आहोत ते आहे इंटरजेक्शन। इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अवयव। तर केवल प्रयोगी अवयव म्हणजे आपल्या मनातील भावना जसे सुख, दुःख, आनंद आकस्मिकपणे प्रकट करणारा उद्गार म्हणजेच केवल प्रयोगी अवयव होय। आता काय आपण बघितलं की लास्टमध्ये आपण बघितलं कंजंक्शन, जे दोन वाक्यांना जोडणारा शब्द असतो ते झालं आपलं कंजंक्शन। त्याचे आपण दोन प्रकार बघितले, काय टाइप्स कंजंक्शन बघितले, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग। एक संयुक्त वाक्य करण्यासाठी आणि एक मिश्र वाक्य करण्यासाठी। आता 8 नंबरमध्ये आपण काय बघणार आहोत, इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगीवर। तर इंटरजेक्शन म्हणजे काय, आपल्या मनातील भावना जे असतं जसं सुख, दुःख, आनंद जे आपण प्रगट करतो, जो आपण शब्द काढतो, उद्गार काढतो त्यावेळेला आपण केवल प्रयोगी अवयव असे म्हणतात, म्हणजे इंटरजेक्शन असे बोलतो। तर ते कोणते कोणते आहेत तर ते बघूया। अल्लास, होर, ओ, औच, ब्रेव एक्सेट्रा असे जे शब्द असतात ते आपले झालेले आहेत इंटरजेक्शन। तर ते आपण आता एक्झाम्पलमध्ये बघूया। आता काय आहे, पहिलं जे एक्झाम्पल आहे म्हणजे आपलं ते बोलले की चूज करेक्ट वर्ड फॉर बँक प्लेस, ही डाय सो यंग। तर यांनी आपल्याला काय सांगितलं की तुम्ही चूज करेक्ट वर्ड्स फॉर बँक प्लेस। तर आता आपल्याला शब्द दिलेले आहेत, ते 4 शब्द दिलेले आहेत। तर ते आपल्याला दिलेले ब्रेव, होर आणि नंतरचे आहे आपलं औच, होर, ब्रेव। तर अशा प्रकारचे आपल्याला त्यांनी ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। तर त्यातलं आपलं काय आहे, आपल्याला दिलेले आहे 4 ऑप्शन। तर त्याच्यामधलं आपलं आहे 4th नंबरचं जे बरोबर आहे अल्लास, हे झालं आपलं 4th नंबरचं बरोबर आहे। आता सेकंड बघूया। सेकंड आहे डॅश 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 उद्गारवाचक आणि ॲट लास्ट यू हॅव डन इट। तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला अल्लास, औच, होर, ब्रेव।
तर त्याच्यामधलं आहे आपलं ब्रेव. नंबर मागे पुढे झालेला आहे, समजून घ्या, खालीवर नंबर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आन्सर आहे आपला ब्रेव. आता थर्ड बघूया आपण, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट इंटरजेक्शन. आता हा जो प्रश्न आहे हा आलेला आहे 114 तर तो आहे आय हॅव अ ब्रिलियंट आयडियाज. आता ऑप्शन आहेत आपले 4, हा आणि आपल्याला ऑप्शन दिले, त्याच्यामधलं आपलं आहे बरोबर सेकंड नंबरचं हा. यानुसार आपल्याला जे इंटरजेक्शन आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. एकदम सोप्पा आणि साधा आहे समजण्यासाठी. फक्त जे आपल्याला शब्द दिलेले आहेत तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की कोणते जे आपण आनंद वगैरे दुःख व्यक्त करताना वापरतो, तर ते त्या वाक्यामध्ये आपल्याला कसे वापरायचे फक्त तेच आहे. आणि बाकीचं जर सर्व एकदम सिंपल आहे. तर कंजक्शन आणि इंटरजेक्शन जे आहे आपलं उभयनामी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय जे आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. तर हा व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.